क्षत्रिय करीन। या प्रतिज्ञेप्रमाणे त्यांनी उन्मत्त झालेल्या क्षत्रियांचा नाश करून युद्ध संपल्यावर महेंद्र पर्वतावर ते जात असे आणि क्षत्रिय माजले की पुन्हा त्यांचा नाश करत असे। अशा 21 मोहिमा केल्यानंतर शेवटचे युद्ध करून त्यांनी आपला रक्ताने माखलेला परशु धुतला व शस्त्र खाली ठेवले। एकदा शस्त्र खाली ठेवल्यानंतर परशुरामाने क्षत्रियांशी वैरभाव सोडून दिला व ब्राह्मण क्षत्रिय या सर्वांना समभावाने अस्त्रविद्या शिकवायला सुरुवात केली। महाभारतातील भीष्माचार्य, द्रोणाचार्य इत्यादी थोर योद्धे परशुरामांचेच शिष्य होते। त्यांनी महाभारत काळी भीष्मांना त्या सगळ्या विद्या दिल्या। नंतर अंबेच्या याचनेवरून त्यांनी भीष्माशी युद्धही केले। भीष्म हरले, पण तरीही त्यांनी अंबेशी लग्न करण्यास नकार दिला।